नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शेकाप नेते भाई जयंत पाटील यांचा हल्लाबोल, निष्ठाविरुद्ध गद्दारीची लढत। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत चौल, रेवदंडा, अग्राव, नागाव, वरंडे शेतकरी कामगार पक्षाचे शेकाप नेते भाई जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे रायगड जिल्हा परिषद उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांच्या आग्राव येथील प्रचार सभांमध्ये जोरदार हल्लाबोल केला। मीच म्हणजे सुरेंद्र म्हात्रे, महाविकास आघाडीला निवडून द्या, ही आघाडी कायम राहील असा विश्वास भाई जयंत पाटील यांनी मतदारांमध्ये निर्माण केला। विरोधकांच्या 100-150 कोटी निधी आणला, त्यात 20% कमिशन जनतेसाठी, या भूलथापांना मात्र शेकडोचा तीव्र विरोध करत अशा फसवणुकीला बळी पडू नका असे आवाहन केले। या मतदारसंघातील निवडणूक केवळ आकड्यांची किंवा उमेदवारांची लढाई नसून निष्ठा विरुद्ध गद्दारी, स्थानिक हक्क विरुद्ध दलाली, खरा विकास विरुद्ध खोटी श्रेयलाटा असा थेट संघर्ष ठरल्याचे शेकाप भाई जयंत पाटील यांनी रेवदंडा येथे प्रचार सभेत सांगितले। सुशिक्षित, सुज्ञ तरुण मतदारांमध्ये पक्षांतराच्या गद्दारीबाबत जोरदार संताप असल्याचे नमूद करत रेवदंड्यात निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सारून दलालीने उमेदवारी मिळवणारे निवडून आल्यावर स्थानिकांचा हक्क कसा राखणार असा धडाका लावला। स्थानिक नेत्यांचा संयुक्त संताप। चौल येथील माजी सरपंच अजित गुरव म्हणाले, निवडणुकीत खोट्या श्रेयलाटा घेऊन येतात, पण भ्रष्टाचाराने भरलेल्या कामांमुळे ठेकेदार श्रीमंत होतात आणि जनतेला फक्त आश्वासन मिळतात। रेवदंडा भागातील निलेश खोत यांनी स्पष्टपणे सांगितले, ही गद्दारीची राजकीय संस्कृती थांबवायला हवी, खरा विकास हवा, दलाली नाही। चौल, नागाव व वरंडे येथील मतदारांमध्येही असाच रोष पेटला असून शिवसेना उभाटा नेते सुरेंद्र म्हात्रे म्हणाले, जिल्हा परिषदेची कामं ठेकेदारांना देऊन कमिशन भरपूर घेण्यापलीकडे काहीच नाही। स्थानिकांच्या हक्कावर डाका रोखला पाहिजे। महाविकास आघाडीचे नेते भाई जयंत पाटील यांनी आरोप केला की काही उमेदवारांनी स्वतःच्या नेत्यांना फसवून दुसऱ्या पक्षात घुसखोरी करून उमेदवारी पत्रात पाडली। जनतेचा नारा स्पष्ट आहे, निष्ठा आणि विकासाला मते, गद्दारी आणि भ्रष्टाचाराला नाही। प्रचार सभांमध्ये हे प्रश्न विचारले जात असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याचे पाटील यांनी सांगितले। ही निवडणूक जनतेच्या विश्वासाची खरी कसोटी ठरणार आहे। विरोधकांना गद्दारीच्या आरोपांचे उत्तर द्यावे लागेल असे त्यांनी ठणकावून सांगितले। प्रचंड उपस्थिती व कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचार सभांना नागावचे माजी सरपंच नंदू मयेकर, माजी उपसरपंच सदाशिव मोरे, हेमंत गणपत, संतोष बाबू मोरे, निलेश खोत, राहुल गणपत, संदीप खोत, अशोक नाईक, प्रमोद नौखारकर, माजी सरपंच सोनाली मोरे, विजय चौलकर, सुशील सुर्वे यांसारख्या महाविकास आघाडीच्या प्रचंड कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। मतदार जागे झाले असून स्थानिक हक्क व खऱ्या विकासासाठी महाविकास आघाडीलाच पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडे, रेवदंडा। आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मत मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। या देशामध्ये ज्या पद्धतीची